गेलेल्या शापाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जलधर माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जलधर माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साईब तुका म्हणे सत्य कर्मा भावे साईब घातल्या भगळे नरकालाने विषय तुझ्यांचा झाला नारायण नावडे जलधर माता पिता महायोग पीठे चतेरी नमस्कार पुंडरीकाय समागत्य तिष्ठन्त आनन्दगङ्गं परमहरितं देवा त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूप सदानंदं साधु संज्ञानरूपं अज्ञेयस्य वेदान्त शास्त्रार्थं नमो नारायणे परब्रह्मस्वरूपं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपरं मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा
गाई आपण आता जवळ भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता प्रसंगी वैराग्याचे शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. भगवान परमात्म्याची जेव्हा कृपा झाली, नवे नवे समर्थ सद्गुरूंच्या रूपात भगवान परमात्मा तुकाराम महाराजांच्या जीवनात आल्यानंतर स्वतःच्या जीवनात आलेला अनुभव तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. आणि संतांनी केलेल्या भक्तीप्रमाणे आपणही जरी भक्ती केली तर तेच अनुभव आपल्याही जीवनात येतील याचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. भक्त ऐसे जाणारे देही उदास, भक्ताचे लक्षण सांगतात महाराज अभंगामध्ये. कधी उदास आहे देहावर, ज्ञानेश्वरी सांगते अनपेक्ष सुचिरतेक्ष उदासीनो गतव्यता सर्व रंग परित्यागी. उदास असणं हे भक्ताचं लक्षण आहे. सविस्तर पुढे पाहूच आपण. भक्त ऐसे जाणारे देही उदास गेले अशा पाश निवारणे. मुख्य लक्षण भक्ताचं काही जर सांगितलं असेल संतांनी तर गेले अशा पाश निवारणे. आशा आहे ना, आशा ही समूळ करून काढावी देण्याची गोष्टी आणि आशा गेली असते म्हणून संतांचा विषयच नारायण झालेला असतो. मग तो विषय नारायण झाल्यामुळं त्याला या संसारातल्या काहीच गोष्टी आवडत नाही. नवे नवे आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी आवडतात, जीवापेक्षा जास्त प्रिय आहे धन तारा पुत्र जन, हे महाराजांना काहीच आवडत नाही. नवे नवे माता पिता सुद्धा ज्या शास्त्राने आपलं महाराष्ट्राचं दैवत आहे आज पंढरीश परमात्मा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्या सेवेच्या शक्तीमुळे जिथे उभा आहे. आई वडिलांची सेवा केली महाराज पुंडलिकाने, आई वडिलांच्या सेवेचं फळ म्हणून भगवान परमात्मा तिथे उभा आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात एकदा आमचा विषय नारायण झाला ना तर ते आई वडील सुद्धा आवडत नव्हते. भक्त ऐसे जाणारे देही उदास गेले अशा पाश निवारणे विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता. मग अशी जेव्हा भक्ताची स्थिती होते ना, पण भक्ताच्या जीवनामध्ये काही निर्वाणीचा प्रसंग येऊ, भगवान परमात्मा त्याला मागे पुढे उभा काही सफाई आलिया ह्यात निवाराया अशी स्थिती होते. म्हणून असं जे कार्य करत असतील, जे भक्ती करत असतील, भगवंताची उपासना करत असतील, साधना करत असतील, नित्य नियम करत असतील, त्या नित्य नियमाला करता आली तर मदत करावा. तर मन धनाने मदत करावा. महाराज तुकारामांनी सत्य कर्मा हवे साह्य, आणि नाही मदत करता आली तर लांबून राम राम करावा. पण त्याच्यामध्ये विक्षेप आणू नये. विक्षेप जर आणला तर तुकाराम महाराज फार त्याचा परिणाम भयानक सांगतात. म्हणून असा हा त्यांच्या जीवनामध्ये आलेला पांडुरंगाची भक्ती करून आलेला अनुभव तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये वर्णन करून सांगितला. विठ्ठल जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आज सदैव वैकुंठ गमन सोहळा. सदैव या शब्दाला फार महत्व आहे महाराज. वैकुंठ गमन तर बऱ्याच जणांचं होतं, सगळ्यांचंच होतं, आपलं होणार एक दिवस. आणि मला तरी आपण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, आपण माळकरी महाराज, आपण वैकुंठाला जाणार. पण आपल्याला हे दगड इथं सोडून जावं लागणार आहे. पंचमहाभूताचं शरीर हे, कारण येत गुरु नाही आले अवतार, रामकृष्ण आले गेले महाराज, अनेक अवतार झाले. पुराणामध्ये भागवतात सांगितले भरपूर अवतार सांगितले. सगळ्यातलं हे पंचमहाभूताचं शरीर सोडून जावं लागलं महाराज इथं. पण एकमेव आमचे संत असे सदैव वैकुंठ गमन सोहळा जगद्गुरु संत श्री श्रीमंत श्री तुकाराम महाराज भगवान परमात्मा स्वतः त्यांना न्यायला येतात. आणि तो आजचा दिवस आणि तो सदैव वैकुंठ गमन सोहळा करू आपण सद्गुरूंच्या कृपेने, बजरंगबलीच्या कृपेने, समोर पांडुरंग परमात्मा यांच्या कृपाशीर्वादाने सेवा व्हावा. विठ्ठल
आलेला आहे. भागवतातला प्रसंग जर आपण पाहिला तर भक्तीला पूर आलेला आहे महाराज. तिकडे तिकडे गर्दी, कोणत्या तीर्थाला पाय ठेवायला जागा नाही. अनुकूल परिस्थिती, सुकाळ झालाय तसा परमार्थाचा. पण माऊली काय सांगतात, सुकाळ कशाचा व्हायला पाहिजे? गर्दी व्हायला पाहिजे, पैशाचा व्हायला पाहिजे, धनाचा व्हायला पाहिजे, मुलाबाळांचा, पब्लिकचा सुकाळ व्हायला पाहिजे. माऊली काय सांगतात, कशाचा सुकाळ व्हायला पाहिजे? ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, हिने देणे सुखची बरी होते ना जगात. महाराज संतांनी हा ब्रह्मविद्येचा सुकाळ होते म्हटले. पण ब्रह्मविद्या हे ज्ञान फार कमी ठिकाणी अनुभवायला मिळतं महाराज. ऐकायला सगळीकडे भेटत, ऐकायला सगळीकडे भेटत, पण अनुभवाने अंगा ते जगात येत असेल. म्हणून हा अनुभवाचा परमार्थ फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून अनुकूल परिस्थितीत सगळेच परमार्थ करतात, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणारे मग माऊली त्याला हरिपाठामध्ये विरळा म्हटले. विठ्ठल प्रतिकूल परिस्थिती म्हणजे आता कामाचा पिरियड आहे, सगळीकडे युद्धाचे ना. आता जसं अर्जुनाच्या चारी बाजूने सैन्य आणि युद्ध चालू होतं आणि युद्धाच्या प्रसंगात गीतेचा उपदेश आहे, तसं आपलं पण रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य मन आणि जग, आतमध्ये मनाशी युद्ध आहे आणि बाहेर ह्या व्यवस्थेशी आपलं युद्ध चालू आहे. आणि इतक्या युद्धामध्ये पण हा सोहळा साजरा करण्यासाठी तुम्ही सगळे आलात, मला उपस्थित झाले. खूप खूप धन्यवाद बरं सगळ्यांचे. कारण साधूचा सोहळा होता असतो महाराज, साधूचा. आणि संत आले गेले बरं का, गेले दिगंबर ईश्वरी गुरुजी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कामी, आता ऐसे कोणी होणे नाही. आपण पण विषय महाराज सत्य कर्मावादी साह्य ह्या कार्यक्रमाला सगळ्यांचं सहकार्य महाराज, तर सहकार्य आपले विनेकरी बाबा, कुलकर्णी मामा, श्री हरिभाऊ, त्यांचा फोन आला. म्हटले मागच्या वर्षी हे दुसरं वर्ष आहे आणि यावर्षी हरिभक्तपरायण आपले ज्येष्ठ गुरु म्हणून नवनाथ महाराज, त्यांना काही कारणास्तव नाही आता आलं, तर मग तुम्ही करा म्हटले. सेवकी सांगितलेले करायला काम इथे विधूपण कामा नाही. म्हणून एक सेवा आहे महाराज, संतांची सेवा आहे, बजरंगबलीची सेवा आहे, तुम्हा संत मायबापांची सेवा आहे महाराज. म्हणून त्यांचा फोन आला. सगळ्यांचाच विचार झालेला असावा आणि सगळ्यांच्या विचारातून धन्यवाद. सगळं तरुण बसली मंडळी भाऊ असतील, फारच तळमळ आहे प्रत्येक कार्यामध्ये. प्रत्येक कार्यात इतकी तळमळ आहे ना, आणि तळमळ असल्याशिवाय हे कार्य घडत नाही बघा. कारण जितका अभ्यास प्रपंचात करावा लागतो ना, प्रपंच व्हायला, तितकाच अभ्यास परमार्थामध्ये सुद्धा करावा लागतो. तेव्हा हे कार्य दिसत असताना थोडे असावा, थोडे असावा, पण गर्दी असावा. नुसती गर्दी करून काय करता कारण थोडे आपले मोठ्यावर मोजे इतके जरी असले ना, 100 होते पण अक्कल नाही एकाला, पण काय रात नाही एक रात नाही, त्याच्यापेक्षा 5 का होईना 10 ते पांडव अखंड वनवासी फार समाधान असतं माझं. म्हणून गुरुवर्य हरिभक्तपरायण सुप्रे महाराज काय आता या मंडळींनी ठरवलं कोणाचं का असतानाच भावनेने सांगतात का असतानाच चाव्या पोरांच्या हातात देऊन टाकायचं, म्हणजे पुढं वादावादच नको. हे ज्ञानाचं लक्षण बरं का, हे ज्ञानाचं लक्षण. कारण हे सुटत नाही. परमार्थ तर तीच गती, प्रपंच तर तीच गती महाराज. सध्या फार अवघड झालेलं आहे, हे सुटत नाही. हे ही जागा देणं महाराज, काय सांगावं आपण, असे की करती धक्का नाही सार हे संतांचं एक लक्षण आहे बरं का. एकमेव पात्र तुम्हाला जगात, विश्वाच्या जगाच्या पाठीवर एकच पात्र असं पाहायला भेटेल. आपली सगळी जागा, आपलं सगळं जे असेल ते आपण असायला करते, तात्काळ सर्वस्व शिष्याला देऊन टाकतात. एकमेव पद असेल तर हे संत पद महाराज. आणि ते उदाहरण तुमच्या ठिकाणी महाराज आमच्यासारखे दरकार नाही, पण ते तुमचंच ऐकून थोडाफार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व ज्येष्ठ मंडळ ते बाबा, आता इथं उभं राहायचं वय नाही, म्हणायचं वय नाही, पण नाद असतो तसा. कारण अभंगच आपला तसा आहे, विषय तो त्यांचा विषय नारायण झालेला आहे. प्रभू मनुष्याच्या मूर्ती आणि विद्वानाची कशी भक्ती बोल तरी गंगावती स्वीकारा. म्हणून
थोडंफार आपण संतांच्या कृपेने इथं बोलण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही पदरात घ्याल अशी अपेक्षा करू. सगळं दर्शी मंडळी आमच्या बरोबर आलेले आहे. पंढरीनाथ महाराज मगर ते पण आले, वेळेत वेळ काढून बरोबर रावसाहेब भाऊ सगळे, मलिकांना, तुळशीवाला महिला आणि सगळ्यात महत्वाचं आपले मृदुंगाचार्य. कारण पानाव गावाचे वैभव आहे. कारण मृदुंगाचार्य तसे बरेच आहेत, रावसाहेब महाराज असतील, जुन्या मंडळीमध्ये मृदुंगाचार्य होते. पण आता काय झालं, त्यांचा थोडासा अधिकार मोठा झाला, पण तरी आपल्याला त्यांनी पायाजवळ जागा दिली म्हणून त्यांनाही धन्यवाद. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा सलेह वैकुंठ गमन सोहळा आहे. सोहळा होतो महाराज, संतांचा सोहळा होतो. कारण त्यांचं येणं स्वतःची इच्छेने असतं म्हणून सोहळा होतो बरं का. आता 3 प्रकारचे प्रारब्ध सांगितले, स्वच्छ प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, अजून एक सांगितलं महाराज, स्वेच्छा, परेच्छा आणि अनिच्छा प्रारब्ध. ते आपलं प्रारब्ध आहे. आपली इच्छा नसते, जीवाची इच्छा नसते इथे यायची, पण तरी आपलं कर्म असं असतं तर ते कर्म आपल्याला इथं मृत्यू लोकांमध्ये जन्म घालतो. एका हिशोबाने चांगलंच आहे. कारण इहलोकीचा हा देह देव इच्छिता की पाही धन्य आधी जन्माला दास विठोबाचे झालं. म्हणून हा देह पण काही सामान्य नाही. जरी आपल्याला आपल्या इच्छेच्या विरुद्ध इथं पाठवलं तरी पण आपला फायदाच आहे. कारण आयुष्याच्या साधने स्वच्छता, पदवी मिळण्याचं एकमेव ठिकाण हे मृत्यूलोकी. आणि ह्या मृत्यूलोकामध्ये हे एकमेव शरीर असे का ह्या शरीराने येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरापडे. आपल्याला जबरदस्ती यावं लागतं. भगवान परमात्मा कोणाच्या तरी बोलावण्यावरून येत असतो. कोठे भक्ताला द्वारकेच्या राया वेळ का सखयाला गेला. भक्तावर जेव्हा संकट येतं ना, कुठलाही भक्त असो महाराज, जो अनन्य भक्ती करतो ना, भगवान परमात्मा त्याच्या उद्धारासाठी, त्याच्या रक्षणासाठी धावून येतो महाराज. म्हणजे बरेचशा प्रारंभी काम करतो. आणि आमच्या संतांचं तसं नाही महाराज. संत आमचे स्वतः सांगतात आम्ही कशासाठी आलो. आम्ही याची कारणाशी दुसरं काम ते करत बोलिले जे ऋषी सास भावे वर्ताया. जे सत्य जो धर्म आहे, धर्म हा सत्य बरं का, सत्य हेच धर्म आहे. तो धर्म सांगण्यासाठी धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, हे नामाची महती वाढवण्यासाठी, ते सांगण्यासाठी आपल्याला संतांचे येणे महाराज. संतांचे मार्ग आदराने भरले, कशाने भरले जग हे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आदराना जाऊ झणी. झणी जाल कुठे बुडवाल हित विचारले. म्हणून हे जग आडमार्गाने चाललेले आहे महाराज. आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी मार्ग लावणे गेले आणि दयानिधी संत. त्याच मार्गाने जर आपण चाललो तर आपल्या जीवनाचा गुंता होणार नाही. म्हणून संतांचे येणार. कारण अक्कली मातलाय भाऊ सांगतात, अर्थ लोपली पुराणी, नाश केला शब्दज्ञाने. ब्रह्मज्ञान ऐकायला भेटेल आपल्याला. मग अशी विषय आपला
पण अनुभवायला भेटलंच असं नाही महाराज. स्वतः साधना करून 12-12 वर्ष आळंदीमध्ये राहून झाडपाला करून मधुकरी मागून कष्ट करून जे मिळवलेले त्या अनुभवाचं असतं ना. आणि आमच्यासारखे 4 पुस्तकं वाचून ऐकून सांगणं हा वेगळा विषय असतो. संत स्वतःच्या मनाने येतात महाराज आणि स्वतःच्या मनाने जातात, म्हणून त्यांचा सोहळा असतो. आता आपलं येणं पण आपल्या इच्छेने नाही आणि आपलं जाणं पण आपल्या इच्छेने नाही, म्हणून आपल्याला दुःख होतं जायच्या वेळेस. आणि हा जायचा सोहळा सुखाचा ज्या दिवशी होईल ना आपला, त्या दिवशी आपलं जीवन कृतार्थ झालं असं म्हणता येईल. जाणं आनंदाचं करणं यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा. तृष्णेची या महाराज जाणं आनंदाचं होणं म्हणजेच परमार्थ करणे. विठ्ठल महाराजांच्या बऱ्याच असं विश्वंभर बाबापासून चरित्रामध्ये उल्लेख चरित्र ऐकलेले आहे आपण. आता वेळ होत आली, आपण 12 वाजेपर्यंत आपल्याला सोहळ्यापर्यंत यायचंय, म्हणून जेवढं जमल तेवढं विषय भाऊ चरित्र सर्वांना माहिती. पण काय होतं, परत परत तेच का सांगायचं, तेच का ऐकायचं परत. माऊली त्याचं उत्तर सांगतात. तैसे हरपले आपणपी पावे, तै संताते पाहता दिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तीची सदा. हे का तेच ऐकायचं दररोज, तेच चरित्र आहे. एक तर त्याला कारण असेल की ते जुनं होते. काल्याच्या कीर्तनामध्ये रात्रीच कथेमध्ये विषय झाला, चरित्र ते उच्चारावे केले देवे कुकुळी. आता दररोज भाऊ म्हटले, हरिभक्त परायण गुरुवर्य महंत रामगिरी महाराज, दररोज त्यांना काल्याचे कार्यक्रम आहे, दररोज काल्याचे कार्यक्रम आहे. पण असं कधी होतं पण त्यांना कंटाळा आला, त्यांना येणारच नाही, ते संत आहे. पण आपल्याला सुद्धा येत नाही, हे विशेष आहे. कारण भगवंताचं चरित्र दिव्य असतं, संतांचं चरित्र दिव्य असतं. ते कितीही वेळा जरी ऐकलं ना त्याचा कंटाळा येत नाही महाराज. चरित्राचा कंटाळा कधीच येत नाही. म्हणून चरित्र उच्चारे होईना पवित्र चरित्राचा उच्चार केल्यानंतर होईल पवित्र महाराज सांगतात. कारण हे दिव्य चरित्र असतं महाराज, याचा उच्चार जरी केला ना, उच्चार करणाऱ्याला हे पवित्र करून टाकतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो कधी अच्युतम कारण भगवंताचं नामस्मरण जरी केलं, भगवंताचं चरित्र जरी उच्चारलं, संतांचं चरित्राचा जरी उच्चार केला, तर आपण कोण आहे हे कळतं महाराज. तैसे हरपले आपण मी पावे, आणि आपण हरवलेलो आहे. आपल्याला सापडवण्यासाठी हे चरित्राचा उच्चार करायचा असतो, नामाचा उच्चार करायचा असतो. विश्वंभर बाबांपासून चरित्र उपलब्ध आहे, म्हणून आपल्याला सांगता येतं का विश्वंभर बाबांपासून तुकाराम महाराजांच्या
पूर्वीच्या पिढ्यांमध्ये पांडुरंगाची भक्ती महाराज. बोलोबा आणि कनकाई माता फार कडक सेवा आहे. पांडुरंगाची उपासना आहे, नामस्मरण आहे, साधना आहे, वारी आहे, पंढरीची वारी आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, प्रमाण आहे महाराज त्याला. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि गणपती तीर्थ व्रत एकादशी करी उपवास गायीन आहार विशी दुखी नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांची दुकाने. अशी सेवा आहे महाराज आणि कनकाई माता. सेवा करून करून काय होतं माहिती का, बऱ्याच वेळेस आपल्याला चरित्र का पाहायचं, संतांचं चरित्र आपल्या जीवनाचा आणि संतांच्या जीवनाचा समोरासमोर ठेवायचं आणि याच्यात काय साम्य आहे. आपणही भक्ती करतो, संतांनी भक्ती केली, त्यांच्या जीवनात आणि आपल्या जीवनामध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे हे पाहण्यासाठी संतांचं चरित्र वारंवार वाचायचं, त्याचा उच्चार करायचा आहे महाराज. बरंच वेळ झालं दोघांचं, बोलोबा आणि कनकाई मातांचं, पण संतती नाही. पण भक्त असे असतात महाराज, आपल्या पहिल्या चरणामध्येच त्याचा उल्लेख आहे. काही मागत नाही महाराज, काही मागणं आम्ही, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांनी शिरी झाला. भक्त काही मागत नाही, मागत नाही म्हणून भक्त राहील. आपण कीर्तन प्रवचन करून सुद्धा आपली काय अवस्था आहे जसं तसं जसं पाहायचं. काही मागत नाही म्हणून ते भक्त आहे, म्हणून काही मागत नाही. पण पांडुरंगाला सेवेचा भार झाला पांडुरंगाला, कारण हे सेवेचं ऋण होत असतं. देव त्याला ऋणी रिद्धी सिद्धी बाहेर पाणी. महाराज या संतांनी इतकी सेवा केली, इतकं नामस्मरण केलं, माझी मधु झाली अनावर वाचा, आणि त्याचा परिणाम असा झाला का भगवान परमात्मा त्याच्या डोक्यावर ऋण झालं. मग ते ऋण फेडतो एकदाच हे करतं असं भगवान परमात्म्याला होतं महाराज. म्हणून तो म्हणतो बरोबरांना, काहीतरी मागा तुम्ही माझ्याकडे, आता काहीतरी मागा, तुमच्या सेवेचं ऋण झालंय, मी प्रसन्न झालो तुमच्यावर, पण काही मागत नाही महाराज. अनपेक्षित पहिलं गीतेमध्ये दर्शन सांगितलं साधूचं, त्याला कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, वासना नाही, आशा नाही. त्याला पहिलं लक्षण गीतेमध्ये सांगितलं, मागत नाही ते. पांडुरंगाने मग आई साहेबांना विचारलं, आई साहेब तुम्ही तरी काहीतरी मागा, माझं थोडंसं डोक्यावर सोबत कमी होईल. म्हणून आता कसं राहतं, आईसी कळवळ्याची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती तरी अभावी न प्रीती. आईचा अंतकरण होतं महाराज, तरी भक्त होते, पण तरी कधी हे फसवतं बरं का, जी माया आपल्याला फसवते. आईच्या अंतकरणाने त्यांना फसवलं महाराज आणि पुत्ररत्न मागितला. सुत्र द्या म्हणले, कारण यांचं दोघांचं वय झालं होतं आणि पांडुरंगाची वारी कशी करायची आता. म्हणून ही वारी आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या पिढ्यांमध्ये सतत चालू राहावी हा एकच उद्देश मनात धरून त्यांनी मागणं मागितलं पांडुरंगाला. पांडुरंगाने आशीर्वाद दिला महाराज, असतो म्हटले. पण बोलत थोडे नाराज झाले, काय मागितलं, पण म्हटले जाऊ द्या, आता मागितलंच ना, मागितलं पण असा मुलगा दे तो जो वारी करेल, ऐसा पुत्र दे का देवा. फार सुंदर सुंदर आठवले महाराज आपल्या संतांनी. ऐसा पुत्र देई गुंडा तिन्ही लोकी झेंडा महाराज. काय परमार्थाची शक्ती अशी, कारण पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली महाराज. हे लहान लहान बाल गोपाळ महाराज, कशाची शक्ती ही, कशाची शक्ती. घरामध्ये परमात्मा महाराज हे योग गोष्ट असतात. ह्या वयामध्ये टाळ, अजून आपल्यासारखे आपल्यापेक्षा डबल वयाची तरी सोय आहे ना. ह्या वयामध्ये टाळ घेऊन उभं राहणं म्हणजे काय योग गोष्ट मंडळी असतात. हे
म्हणून जिथं जन्मतःच परमात्मा त्यांना पोटातूनच सुरुवात होते परमात्म्याची, अशा ठिकाणी भगवान परमात्मा जन्म घालतो. ऐसा पुत्र देईला गोविंदा, अशी मागणी केली महाराज. पुत्र द्यायचा असेल तर असा तरी दे. धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळासी एक हरी भक्त जर कुळामध्ये जन्माला आला ना, तिथे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज भूमी देवी महाराज. एक जरी हरिभक्त कुळामध्ये जन्माला आला ना, तर सगळ्या कुळाचा उद्धार करत असतो. म्हणून असं पुत्ररत्न मागून घेतलं महाराज आणि ते तुकाराम महाराज जन्म झाला. बोलोबा जगद्गुरु तुका परमात्म्याचा आपण चुकलो तरी समर्थ सद्गुरू जर पाठीशी असतील, गुरुवारी मंडळी पाठीशी असतील तर घाबरायचं कामच नाही. काय प्रमाण दिलं महाराज? जगद्गुरु तू काय अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा ते तुम्ही महाराज. असं जर पाहिलं तर हे सगळे संत मंडळी ना, हे काय कधी देवाला सोडून राहत नाही. जिकडे देव जाईल ना, जिकडे आई जाईल का तिकडं ते कदर करून तिकडं मागं 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले आता आपल्याला अवतार घ्यायचा. तिकडं सगळे निघाले ना, अगोदरच तयारी. उलट भगवान परमात्मा नंतर येतो. ही भक्त मंडळी अगोदरच सगळे तयार झाले. कोण बेली झाले, कोण वृक्ष झाले, कोण गोपाळ झाले, कोण गायी झाले, कोण बछडे झाले, कोण काय कोण काय कोण काय. कसं महाराज तुकाराम महाराज नामदेव महाराजांचा अवतार आहे. सुयुगाचा भक्त नामा रोहा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून ते जरी. पाठीमागं जर पाहिलं तर कुठून सुरुवाती? प्रल्हाद महाराज, फक्त प्रल्हाद. त्याच्यानंतर अंगदानंतर उद्धवानंतर आमचे नामदेव महाराज. फिरले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा नामदेव महाराजांचं होतं महाराज. पण अभंग करायची महाराज प्रतिज्ञा केली होती. 100 कोटी अभंग, 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होती. पण भगवान परमात्मा म्हणले अरे कलियुगी आहे आता, कलियुगात अल्प आयुष्य मानव देणं कसं शक्य होईल आता? म्हणजे तुम्ही बघा काय करायचं. मी प्रतिज्ञा केली, कारण नामा म्हणे ईशी राजा केला नेम चालावी माझा, भक्तांनी नियम करावा आणि पांडुरंगाने भक्तांनी प्रतिज्ञा करावी आणि पांडुरंगाने पूर्ण करावी महाराज. हा नियम पहिल्यापासून चालत आलेला आहे. म्हणून उरलेले अभंग पूर्ण करण्यासाठी हा अवतार आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम अवतार नामयाचा नामदेव महाराजांचा अवतार महाराज. आणि हे काय उपस्थित ज्ञानी असतात. मग हे तुकाराम महाराज म्हणजे कोण आहे? आरतीमध्ये सांगितलं पाहू. ओके पातुला रे श्री मानो रामे
वातावरण तयार होतं महाराज, आनंद आहे भक्तीमध्ये, आनंद आहे महाराज. म्हणून यांनी जेव्हा मागणं मागितलं की बाबा आता पांडुरंगाची वारी करणारा भक्त दे, नामस्मरण करणारा भक्त दे, त्याचं काटेकोर दुरीमध्ये जीवन असावं महाराज भक्ताचं, असा भक्त आहे, असा पुत्र आमच्या पोटाला दे. पण म्हणजे आता असं एवढा वेळा पाहायला गेलं तर कोण सापडलं? देव म्हणते एवढा वैराग्य कडकडीत वैराग्य ज्याच्याकडे असेल, कारण विवेक सहित वैराग्याचे बळ फक्त गीत अग्नी ज्वाला जैसा, असा भक्त म्हणजे आता दुसरा कोणी तुमच्यापूर्वी. म्हणून गीता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी महाराज ज्याच्याकडून आपला काही फायदा आहे किंवा आपल्याकडून ज्याचा फायदा आहे त्याने आपली स्तुती करावा, याच्यात नवल नाही. पण विरोधकांनी तुकाराम महाराजांची स्तुती करावा, याच्यात विशेष आहे. पण शेवटी त्यांनी म्हणे रामेश्वर भट्ट म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुझा विष्णू नाही तुझा तुझा विष्णू नाही तुझा तुझा विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुझा विष्णू नाही तुझा तुझा विष्णू नाही तुझा तुझा विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा. महाराज भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर कळी काळाची धाक धरा लागा. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तर काळ घाबरतोच, पण संतांचं जरी नामस्मरण केलं, फक्त तुकाराम तुकाराम जरी म्हणले, तुकाराम तुकाराम देने को अन्नदान, लेने को हैरान, करने को दीनता, डूबने को अभिमान. अभंग नाही जरी सुटला तरी चालेल, पण त्या निमित्ताने संतांचं भजन तरी होतंय आपल्याकडून. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ केला पुरुषार्थ, जरी दगडा असेल तर तारी जैसा. आणि विरोधकांनी सुद्धा वर्णन केलं तुकाराम महाराजांचं, हे खरं वैभव असतं साधू समाज. म्हणून जन्म झाला तुकाराम महाराजांचा, वारी पहिल्यापासून चालूचे, सगळे साधना चालू, नामस्मरण चालू. महाराज बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावी, जेणे सुसे मन झाले हरोबरी, परत मांधारी येत इतकं भजन केलं महाराज. पण सुरुवात काय बसण्याला लगेच झाली नाही, कारण अरुंद जर पाहिला तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं, कारण असं आठवायचं चरित्र काय करून पूर्ण उपलब्ध नाही. गाठ्यामध्ये थोडासा सुरुवातीला चरित्राचा भाग आलेला आहे, भक्त विजयामध्ये थोडासा भाग आला. असं पूर्ण चरित्र काय विस्तारात एका ठिकाणी उपलब्ध नाहीये, पण असं इकडून संकलन करून आपलं थोडं 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 अनेक महात्म्यांकडून आपण ऐकलेलं आहे महाराज. म्हणून कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारतात, नेमकं तुमचं कसं जीवन होतं ते तरी आम्हाला सांगा. कोणीतरी बसलेल्यांनी विचारलं, म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तसं मी शूद्र जातीमध्ये म्हणजे कुंड्याच्या जातीमध्ये माझा जन्म होते, शूद्र जातीमध्ये, आणि व्यवसाय करत होते तुकाराम महाराज. शेती भरपूर होती, भरपूर शेती होती, भरपूर शेती होती महाराज. शेकडो एकर जमीन होती, श्रीमंती होती तेवढीच, आणि व्यवसाय पण होता जोडून. पण काय झालं, ही भक्ताची कृपा कशी असते पहा, आपल्याला संतांचे चरित्र का ऐकायचे. मग अशी बोलून गेलो त्या चरित्राशी आणि आपल्या जीवनाचा संबंध आहे महाराज, याची तुलना आपल्याला करावं लागेल, तेव्हा आपल्याकडून यथार्थ परमार्थ घडेल. अगोदर फार अनुकूल श्रीमंती होती महाराज, फार श्रीमंती होती तुकाराम महाराजांची. आणि मग ते सगळं हळूहळू गेलं महाराज, कारण देव भक्ताला की
करुणेनी संसार अंगे वारावार करून ठेवी. ज्याला महाराज त्याला आकर्षित करून घ्यायचं ना आपल्याकडे, त्याला तो मोकळच करतो, सगळं मोकळं करून टाकतो त्याला. ही प्रतिकूलता बघा, प्रेमानंद महाराजांचं कोणी ऐकत असेल तर महाराज म्हणले प्रतिकूलता. तुकारामांनी चरित्र फार सुंदर सांगितलेले प्रेमानंद महाराजांनी. ह्याच अभंगावर चरित्राचा अभंग आहे ना, त्याच अभंगाला अनुसरून संत तुकाराम महाराजांचं चरित्र प्रेमानंद गिरीजी महाराजांनी सांगितलेलं. फार त्यांनी सांगितलं भगवंताची खरी कृपा जर काही असेल तर प्रतिकूलता आहे प्रपंचामध्ये. बघा परमार्थाला अनुकूलता असते पण प्रपंचामध्ये प्रतिकूलता असते. आपलं प्रपंच एकाकडे आलं, त्याच्यामुळे आपल्यावर भगवंताची कृपा झाली का नाही झाली हे ज्याचं त्यांनीच ठरवायचं. महाराजांनी स्वतःच लिहून ठेवलेले प्रमाण का देव भक्तालाही करुणेनी संसार अंगे वारावार करुणे ठेवी. भाग्य द्यावे तरी अंगे भरे ताठा, याला करंजा करून ठेवी म्हटले. जर सगळं वैभव दिलं ना म्हणून ताठा भरतो, राजमान गर्व येतो. म्हणून देव काय करतो भक्ताला सहसा अनुकूल परिस्थिती देत नाही. बाईक बरे झाले तेव्हा बाईक कर्कशा, श्रीदेवी कुलवंती तिथे कोणती आशा, याला कर्कशा करून ठेवी म्हणजे. जर लईच बायको सुंदर दिली ना गुतला ना हा प्रपंचामध्ये. म्हणून जिजाबाईंचं हे असं सतत कुरकुर घरी सारखी कुरकुर महाराज भजन करतो महाराज. कुरकुर असल्यावर सगळं अनुकूल असल्यावर नाही बघून तशी आपल्याला आठवण येते. म्हणून सुरुवातीच्या काळात भरपूर श्रीमंती होती पण हे सगळं हळूहळू कमी व्हायला लागलं. दिवस कमी आणि उदार वृत्ती महाराजांची. आता संतांकडे गुण आहेच, उदार गुण आहेच. कोणी मागायला आलं तर नाही म्हणायचंच नाही, असलं तरी नाही म्हणायचं नाही, नसलं तरी कुठून तरी आणून कोणाला पण द्यायचंच नाही म्हणायचं. त्यांची स्वभाव महाराज संतांच्या. म्हणून तो स्वभाव मग सगळं हळूहळू करता 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 सगळं संकट चाललं महाराज. सगळी संपत्ती सगळी जमीन गेली. नंतर म्हटले आता पाहुणे रावळे एकदम घरी आल्यावर मग गणाची गोत्रजन सर्व हसतात की माझं गेल्याचे मनुष्य पण गेले सांगितले असं म्हणले. असं पुढं परमार्थ असतं तेवढं ठीक आहे बाबा. गेले काल मंदिरात आले पण असं नुसतं बोंबलं दिलं दिवसभर आम्हाला म्हणतात. इतकं पुढं करायचं असतं का म्हणते, इतकं पुढं करायचं असतं काय सांगायचं मला. वाजायला लागल्यावर काय दम निघत होता. आता सुरुवात झाली तिथं कोण नव्हतं पण आवाज ऐकल्यावर आले ना सगळे. याचा अर्थ वाजायला लागलं तर दम निघत नाही मला. पहिलवान असायचं वाजायला लागलं तर त्याला दम निघत नाही. तशी स्थिती असते मला. म्हणून हळूहळू पाहुणे रावळे सगळे नाव ठेवायला लागले. काहीतरी काय बरोबर खायला सुद्धा नाही. 2 पत्नी होत्या महाराज. एकीला काही नव्हतं पण एकीला होती मुलं. हा प्रतिकूल प्रपंच झाल्यानंतर काहीच खायला नाही. सगळे पाहुणे रावळे बोलून 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 उसनीपासून देऊन एखादी दुकान टाका म्हणजे औषधाची खाताची काय दुकान चालून जाईल. व्यवसाय चालला तर चालला. आता प्रयत्न असतात कारण काय समाज आहे ना, समाज म्हणा आईबाप म्हणा आपल्याला व्यवहारी हित दाखवू शकतात. व्यवहारातलं हित आपल्याला दाखवू शकतात, लौकिकातलं हित दाखवू शकतात. पण हे पारलौकिक जे हित आहे ना, अलौकिक जो फायदा आहे ना तो संतांशी आपल्याला सांगू शकतात. म्हणून प्रयत्न केला सगळ्यांनी, दुकान व्यवसाय टाकून दिला. पण आता हे स्वभाव नडतो प्रत्येक ठिकाणी. स्वभाव महाराजांचा उदाहरण ठिकाणी होतं. आणि मग ते सगळं वाटून हळूहळू ते व्यवसायाची पण वाट लागते सगळी. नफा नाहीच ना, जिकडं जावं तिकडं नुकसानच, जिकडं जावं तिकडं नुकसानच. देव भक्ताला की करून संसार त्याला की अंगी वारंवार करून ठेवी. अजून एक अभंग आहे पहा. देव ज्याच्या आला घरा असा काहीतरी एक अभंग आहे. त्याच्या पडीचेरा संसाराशी, त्याच्या पडीचेरा संसाराशी. ज्याच्या घरी देव आला ना त्याचा प्रपंच कधीच नीट चालत नाही महाराज. ही देवाची गुणी ना त्या देव घरी आल्याची आपलं लय टाकाटाकी अजून. त्याच्यामुळं जरा शंका येते. महात्मा असतो पण आता शांतीब्रह्म आता षष्टीचा पर्व काळ आहे ना, पर्व काळामध्ये सगळे पर्व काळ महाराज शांतीब्रह्म येतात महाराज. एखादा महात्मा असा असतो सगळं श्रीमंती असती, व्यवहारिक संपत्ती असती, परमात्मिकतेची संपत्ती असते महाराज. एखादा महात्मा असा वेळा असतो नाथबाबांसारखा. पण बरेचसे संत जर पाहिले ना
तर प्रतिकूलच अवस्था आहे आणि प्रतिकूल अवस्थेमध्येच परमार्थ घडतो महाराज. म्हणून हळूहळू हळूहळू सगळं गेलं महाराज. आणि गेल्यानंतर मग काय सगळे जवळ येऊन बसली नाही. जवळ येतं जोवरी चळणं आहे ना प्रमाण असल्यावर आता हे तुम्ही आम्ही अनुभव घेतले म्हणजे जोपर्यंत पिसा गरम आहे ना तोपर्यंत हे सगळे सोबत असतात. आधी तुका शेट म्हणायचे ना. मग ते तुक्या म्हणे काय कळतं ते तुक्याला भजन करत फिरतो म्हणजे कधीकडं. हे सगळं गेल्यानंतर आता काय करायचं अनुताप निर्माण झाला. अनुताप निर्माण झाला. कारण आता ही घरी प्रपंच आहे म्हणजे ते मागणार ना काहीतरी. त्यांची पोटा पाण्याची व्यवस्था चालल्या पाहिजे ना. कशी चालणार. म्हणून मग सगळे जिजाबाईंची सारखी कट मागे चालायची. बरोबर आहे त्यांचं पण. आता हे एकटं करू नये. आता याचं गाठ घातल्यावर याचं पूर्ण करावं लागेल ना आपल्याला. बरोबर आहे की नाही. म्हणून सारखं त्यांचं मागं मुंगा चालू राहायचं काही नाही. मुलाबाळांचं महाराज अनुभव पाहिला आजारी होती एक तर त्यांची. ते दुष्काळामध्ये करता दुष्काळातीला गवेनेला माने आता आपण करतो भाग्यवान इथं आलो म्हणजे भाग्यवानाचे विठ्ठल. अशी परिस्थिती झाली महाराज. सगळं द्रव्य गेलं मान गेला समाजाला. कारण द्रव्य जोपर्यंतच मान आहे आपल्याला हे आपण ओळखून राहायला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये आपण अनुभवलं महाराज. फार सावध राहायला पाहिजे परमार्थ करणाऱ्याने. जाणून राहायचं याच्यामध्ये धनधारा सर्व मिथ्या हे जाणून शरण रेखा देवाची यांना जाणून फक्त राहायचं करायचं. हेच आपण जसं एखादा कलाकार आहे महाराज. एखादा नट आहे. एखादी भूमिका करतो नाटकामध्ये. त्याला एखाद्या दिवशी राजाची भूमिका भेटते. मग राजासारखी हुबेहूब जशी तशी भूमिका मांडतो. दुसऱ्या दिवशी त्याला भिकाऱ्याचं पाठ मिळतं. ती पण भूमिका तो हुबेहूब पार पाडतो महाराज. पण त्याला माहिती आहे की मी राजा पण नाही मी भिकारी पण नाही. तिसराच वेगळा. तसं महाराज आपण पण साक्षी रूपाने या प्रपंचामध्ये राहायला पाहिजे. म्हणून दुष्काळी आपली द्रव्य गेलं महाराज. मान गेला. द्रव्य गेलं. तुम्ही विचारी ना महाराज. समाजात तुम्ही विचार सगळे दुःख करायला लागले. मग सगळी केली महाराज. एक बायका महाराज. मुलांची किती परिस्थिती होती. मुलांना खायला काय नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुताप निर्माण झाला महाराजांना. अनुतापे तुझे राहिली चिंतन वमन झाला वमन हा संसार. अनुताप झाल्याशिवाय भक्ती घडत नाही महाराज. अनुताप झाल्याशिवाय भक्ती घडत नाही. असा अनुताप निर्माण झाला महाराजांना. आणि अनुताप झाल्यानंतर मग हळूहळू कीर्तनामध्ये जायला लागले. कथा कीर्तनामध्ये जाऊन असंच पाठीमागं महात्म्यांच्या पाठीमागं उभं राहून काळ घेऊन उभं राहायचे. म्हणलेली चाल पाठीमागं म्हणायचे. एखाद्याशी व्रत करायला लागले. हळूहळू नामस्मरण करता महाराजांची दिव्य स्थिती व्हायला लागली. अनुभव यायला लागले. त्याच्या भजनाचे अनुभव यायला लागले. अनुभव यायला लागल्यानंतर अजूनच आवड निर्माण व्हायला लागली. कारण असं झालं इकडं सगळी घरी आली कपूरपूर. आणि जरा मंदिरात गेलं भजनात कथा कीर्तनामध्ये गेलं तर जरा समाधान वाटायला लागलं. कारण तिथं भजन समाधान वाटायला लागलं. हे कशाने झालं. त्यांची अशी सगळं गेल्यानंतर अशी स्थिती झाली त्यांची एकदम उदास झाले महाराज. उदास झाले. आणि ते उदास झाल्यामुळे त्यांचं हे भजनाकडं भगवंताकडं ओढाकडं झालं. आणि तेच आपल्याला त्यांनी अभंग करून पहिल्या चरणामधून तेच सांगितलं का
झाल्यामुळं उदास झाले महाराज, प्रपंचावर उदास झाले, व्यवहारावर उदास झाले. आणि मग उदास होणे हे भक्ताचं लक्षण आहे महाराज. अशी प्रतिकूलता जेव्हा येते ना तेव्हा सहजच माणूस भगवंताकडे वळला जातो महाराज. कारण सुखामध्ये कोणाला आठवत नाही भगवान परमात्मा, पण दुःख ज्यावेळेस जीवनात येतं ना त्यावेळेस देव आठवल्याशिवाय राहत नाही. आणि आठवावं किंवा दुःखात तरी आठवावं फायद्याचा असतो महाराज. आपण गरज म्हणून जरी त्याचं नामस्मरण केलं ना तरी भगवान परमात्मा कृपा करतच असतो. म्हणून भक्तांशी जाण्याची तेही उदास झाले महाराज. त्यांना याच्यात कशातच रस वाटायला गेले, आशा पाश निवारणे त्यांच्या ठिकाणी मिळवावा अशी हवंच नाही राहिली महाराज. त्यांच्या इच्छा सगळ्या संपून गेल्या. कारण सगळं त्यांनी कमवून पाहिलं होतं, सगळं पैसा अडका सगळं अनुकूल सुरुवातीच्या काळात होतं, पण त्याच्यातून त्यांना समाधान नाही भेटलं. त्या प्रत्येक गोष्टीने त्यांना दुःखच दिलं. म्हणून त्याच्यातून ते सावध झाले महाराज. हे आपल्या काही कामाचं नाही, याच्यातून सुख नावाची वस्तू आपल्याला भेटणार नाही. म्हणून ते उदास झाले महाराज आणि त्यांच्या सगळ्या आशा मावळल्या महाराज. आशा मावळल्यानंतर मग विषय नारायण होत असतो महाराज. जेव्हा भगवंताचा आपण जातो ना, भगवंताची संतांची जेव्हा कृपा होती मग त्यांचा विषय नारायण झाला महाराज. विषय तो जंत झाला नारायण, विषय तो जंत झाला नारायण. महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराज घेऊन बसायचे तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये. आणि मग ही बातमी कळाली, यवनांचं राज्य होतं तेव्हा, आणि यवनांना ही बातमी कळाली तर तुकाराम महाराज गेलेले, सोबत काही सैन्य फटा नाही त्यांच्या, कीर्तनाला गेलेले. मग त्यांनी गावाला महाराज आपण आता त्यांना तिथं गाठून त्यांचा कार्यक्रम करू महाराज. म्हणून ते 2000 सैन्य आलं ते यवनांचं महाराजांना संपून टाकू असं या उद्देशाने. आता ते तुकाराम महाराज हे संत त्रिकाज्ञानी असतात, त्यांना हे कळलं महाराज अंतरंगामध्ये कळलं त्यांना काय चालेल पाठी महाराज. आणि माझी बसलेली होती समोर सगळं. आता कीर्तनातलं तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणजे काय होतं, ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी, काय तिथं वातावरण होतं महाराज. धन्य जनी तुझी हरी रंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे सगळं एक झालेलं श्रोता वक्ता सगळं एक झालेलं होतं. असं भजन चाललं, कीर्तन चाललं महाराज जोरात. आणि महाराजांच्या लक्षात आलं आणि ते सगळे 2000 सैन्य धावून आलं महाराज शिवाजी महाराजांना त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी. मग कोणीतरी बुजबुजलं असं झालंय पाठीमागं. पण महाराजांनी खुणवलं राजांना, तुम्ही बसा, काही काळजी करू नका. काय तुकाराम महाराजांचा अधिकार महाराज. देवाशी भांडण बरं का, पण दुसरं नाही, समाजाशी भांडण नाही. संतांचं भांडण समाजाशी नाहीच,
भाऊ नेहमी सांगतात महाराज आपलं भांडण व्हायचं आपलं हायकोर्टामध्ये भांडण डायरेक्ट आपणही तेच करावं साधं काही जगाला नाही डोकं बसायचं असं आपला ज्याच्या मंगळसूत्र आपण घातलंय महाराज गळ्यामध्ये त्याच्याशी भांडण करायचं त्याला हात मारायचे महाराज तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याला हात मारले आणि हे लोकांनी आम्हाला त्रास द्यावा तू कुठे गेला म्हणले काय काळ्या पाण्यावर गेला का काय बोलले महाराज चमत्कार असं झाला ना एवढे 2000 सैनिक आले पण महाराज त्यांना सापडानाच महाराज महाराज म्हणून दिसनाच राजे त्यांना सापडलेच नाही महाराज शेवटपर्यंत आणि मग काय करायचं आता कीर्तनामध्ये विक्षेप आला ना आणि प्रमाण तर फार भजनी विक्षेप तेजीची पै मरण भजनामध्ये विक्षेप चालत नाही महाराज सांगताना हे मरण म्हणजे पण भजनामध्ये विक्षेप नको काय करायचं भगवान परमात्म्याला दया आली महाराज आणि राजांचं रूप घेतलं आणि असं घोड्यावर पळताना दाखवलं आणि परत भगवंताने दुसरं रूप घेऊन आरोड केला तिकडं पळाले मग बाकीचे सगळे यवन सैन्य त्यांच्या पाठीमागे त्यांना लांब जंगलात नेऊन सोडलं महाराज लांब जंगलात घेऊन गेले त्या सैन्याला आणि परत भगवान परमात्मा नाचू कीर्तनाची रंगी परत कीर्तनामध्ये येऊन परत कीर्तनाला संत महाराज पंढरीत तेथे असे देव उभा तेसी समाचाराची म्हणून अनेक प्रकारचे संकट आला पण प्रत्येक संकटामध्ये भगवान परमात्मा तुकाराम महाराजांच्या सोबत निर्वाणीचा प्रसंग जरी आला तर त्यांच्या सोबत होता वेळ संपलेली निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून दे बराच चरित्र भाग्य महाराज पराठी वेळ संपलेली महाराजांची पण वेळ संपलेली भजन करतो आयुष्यभर वारी केली महाराज बसा आता 10 मिनिटांमध्ये आपण आवरून घेणार आहे आयुष्यभर भगवान परमात्म्याची वारी केली पंढरपूरची वारी केली महाराजांनी महिन्याला वारी जायची महाराजांची महिन्याला वारी कशी परिस्थिती असते तेव्हा काय अनुकूल काळ नव्हता आता फार अनुकूल काळ झाला महाराज सगळे जेवणाची सोय राहण्याची सोय मुक्कामाची गरम पाण्याची सोय सगळ्या सोयी अनुकूल झाल्या महाराज तेव्हा काही अनुकूल परिस्थिती नव्हती म्हणून फार महाराजांनी आयुष्यभर वारी केली आणि शेवट महाराज थकले महाराज तुकाराम महाराज थकून गेले शरीर साथ आहे आता काय करायचं आणि भक्ताचं असं असतं महाराज गोड बंगाल आहे काय प्रमाण महाराज ते जय हे आकाशवान पड पाहे भक्ताला कोणी नसतो भगवंताशिवाय भक्ताला भगवंताशिवाय कोणी नसतं
शिष्याला आपल्या सद्गुरूंशिवाय कोणी नसतं महाराज, आधार नसतं कोणी. म्हणून धावत चाललाय महाराज. पंढरपूरला जाता येत नाही, आता शरीर साथ देत नाही, पायाने चालता येत नाही, काय करायचंय? भगवंताचा धावा केला महाराज. येगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येगा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुझं विनशिन वाटे शिन झाली का, तुझं विनशिन वाटे शिन झाली का. येगा तुमाय बापा पंढरीच्या राया, येगा तुमाय बापा पंढरीच्या राया. स्वरात आवाज दिला महाराज. पांडुरंगाला मला येता येत नाही पांडुरंगा, पण आता तूच ये माझ्याकडे जाऊन. आमच्या स्वरात आवाज दिला महाराज. पण आषाढीची यात्रा चालू, एवढा जनसमुदाय पंढरपूरमध्ये, आणि म्हणजे एवढ्या भक्तांना सोडून मी कसा येऊ? भगवान पांडुरंग परमात्म्याने गरुडाला आज्ञा केली महाराज. म्हणजे जा तुकाराम महाराजांना घेऊन या. पांडुरंगाच्या अंतःकरणामध्ये महाराज ज्या वेदना भक्ताला होतात ना, नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये ज्या वेदना भक्ताला होतात, त्याच वेदना महाराज पांडुरंगाला होतात. गोंधळीकर महाराज निघून चालले होते एकदा. गोंधळीकर महाराज चालले नमेशाला निघून चालले तर भगवान परमात्मा मूर्तीच्या डोळ्यातून आश्रुपात झाला होता महाराज. म्हणून भक्ताला ज्या वेदना होतात ना, भगवंताला फक्त अर्ध स्वरामध्ये आवाज दिला भगवंताला. अशी स्थिती तुकाराम महाराजांची झाली. गरुड भगवान परमात्म्याने गरुडाला सांगितलं, गरुड आणायला गेले तर तुकाराम महाराज आले नाही, कारण माझ्या स्वामीचं हे आसन आहे, मी या आसनावर बसणार नाही. म्हणून गरुडाला परत पाठवून दिलं आणि परत पांडुरंग परमात्म्याला निरोप पाठवला. परमात्मा हेच प्रसन्न झाले महाराज. सगळं काही त्यांनी आटोपलं महाराज. या ज्या कामासाठी आले होते ना, 42 वर्षाचं काय आयुष्य भेटलं, तेवढ्यामध्ये भरपूर हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना, सगळ्या समाजाला उपदेश केला, सगळ्यांचं कल्याण केलं महाराज. आणि शेवटचा त्यांचा दिवस आला महाराज. एक दिवस म्हटले आणि चला आम्ही निघालो म्हणले त्या भगवान परमात्म्याकडे. वैकुंठाला चाललो आम्ही, आणि कोणाला यायचं का चला चला चला. संत सांगतात महाराज, देव घ्या तुम्ही, देव घ्या तुम्ही, ऐका देव लगे म्हणले. सगळे गुंतले त्याच्या कामामध्ये. आता एवढं महाराज एवढ्यालाच थोडे आमंत्रण सांगितले, आणि एका आमंत्रण देऊन येण्याचं ठिकाणी काय सकाळी अशीच परिस्थिती, कोणी नाही तयार नव्हतं. शेवटी जिजाबाईला बघतो, आणि जिजाबाई जाऊ दे कोणी नसेल पण तू तरी चाल. आपण एकमेकाला आयुष्य समर्पित केलेलं एकमेकासाठी, अर्धांगिनी माझी तू तरी चाल. पण नाही महाराज, नाही तयार झालं कोणी. शेवटी महाराज एकटीच निघाले महाराज. भगवान परमात्मा दया तुझिले आदरे पांडुरंगे, विमान हस्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी जीवन तीच केली न त्याची प्रयाण काले देवे
तुकाराम